घराचा मुख्य दरवाजा बघा किती महत्त्वाचा असतो. त्या मुख्य दरवाजातूनच सुख दुःख आपल्या वाटेला येत असतात. घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ या गोष्टी अजिबात ठेवू नका, चुकून सुद्धा ठेवू नका. मी सांगते त्या गोष्टी जर तुम्ही मुख्य दरवाजाच्या जवळ ठेवल्या असतील तर त्या आजच तिथून काढा. यामुळेच तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी येतात, शारीरिक मानसिक ज्या काही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये चाललेल्या असतील तर या काही चुकीच्या गोष्टी तुम्ही जर मुख्य दरवाजाजवळ ठेवल्या असतील तर यामुळे होऊ शकतात. अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा. ही माहिती महत्त्वाची का आहे? कारण घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा असतो आपल्या संपूर्ण घरामध्ये. बघा, आपण जेव्हा वास्तुशास्त्र बघतो आपण म्हणतो की 100% वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर असणं शक्य नाही आहे. पण त्यातल्या त्यात कुठल्या गोष्टी आपण महत्त्वाच्या बघतो की घराचा मुख्य दरवाजा कुठल्या दिशेला आहे, त्यानंतर घराचा किचन स्वयंपाकघरातील किचन ओटा जिथे आपण स्वयंपाक करतो, त्यानंतर देवघराची दिशा, टॉयलेट बाथरूमची दिशा, या मुख्य काही गोष्टी आपण वास्तुशास्त्राप्रमाणेच करत असतो आणि त्या तशाच असल्या पाहिजे. म्हणून काही गोष्टी आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो आणि सर्व कामे उत्तम प्रकारे पार पडत असतात. परंतु काही गोष्टी घरामध्ये फक्त निगेटिव्ह एनर्जी आणत असतात. त्यामुळे घरामध्ये अशांतता, वादविवाद, कटकटी या वाढतच जातात. काही गोष्टींची सावलीसुद्धा खूप वाईट मानली जाते आणि जर या गोष्टींची सावली तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर पडलेली असेल तर ते अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे अशा गोष्टी स्वतःपासून किंवा घरापासून दूर ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण बघा म्हणतो मी एवढं देवाचं करते, सगळ्यांची चांगलं वागते, सगळ्यांच्या मदतीला धावून जाते, मग माझ्याच बाबतीत असे दुःख संकट का येतात? तर या काही चुका आपल्याकडून होऊन जातात. अगदी पाहायला गेलं अगदी छोट्याशा गोष्टी असतात, पण या चुकांमुळे वाईट गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. घरामध्ये वास्तुदोष जर असले तर आर्थिक चणचण भासते, वादविवाद वाढतात, नकारात्मकता वाढते. घरातील जे लोक आहेत त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. जसं की आई मुलाचं जमत नाही, मुलगी वडिलांचं जमत नाही, नवरा बायकोचं जमत नाही, सासू सुनांचं जमत नाही, असे प्रॉब्लेम यायला लागतात. आणि जर तुमची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक असेल तर खर्च सुद्धा म्हणजे पैसा येतो कधी कधी, पण खर्च इतके असतात की तो पैसा सुद्धा टिकत नाही. मग या गोष्टींना आपणच आपले कारणीभूत असतो. त्यामुळे आपल्याकडून काही नकळतपणे चुका होत असतील ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, असं जर काही घडत असेल तर त्या गोष्टींची आपल्याला काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात पहिले म्हणजे बघा, घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ, नीटनेटका, टापटीप असणं खूप महत्त्वाचं आहे. मी नवरात्रीच्या वेळेस, दिवाळीच्या वेळेस, अमावास्या, पौर्णिमा, कुठल्या पण वर्षामध्ये सण येऊ द्या, मी तुम्हाला आठवण करून देत असते. महिलांनो, दादांनो, मुख्य दरवाजा पुसा, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा, तिथे आपलं स्वस्तिक असलं पाहिजे वगैरे, तोरण असलं पाहिजे. मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ चकाचकच असला पाहिजे आणि मुख्य दरवाजाजवळ किंवा मुख्य दरवाजाच्या मागे कधी पण केर कचरा जमा करू नये. आपल्या घरामध्ये आपण बघा फ्लॅट सिस्टीममध्ये बरेचसे लोक राहतात. आजकाल सेपरेट बंगल्यांचं खूप कमी झालेलं आहे. आहेत बंगले वगैरे, पण मोस्टली लोक जे आहे 70-80% लोक जे लोक आहे ते फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात. मग आपण बघा घर छोटं असल्यामुळे घराच्या मागे कचरा जो आहे तो जमा करून ठेवतो. तर असं मुळीच करू नका. तुम्ही भले तो कचरा भरून टाकून द्या, पण घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे कचरा वाळून ठेवू नका. कारण मुख्य दरवाजातून लक्ष्मी येत असते आणि मग असा आपण कचरा तिथे वाळून ठेवला तर मग लक्ष्मी आपल्या घरामध्ये कसं येईल? तर त्यामुळे हे योग्य नाही आहे. किंवा कुठली पण इतर घाण वगैरे जी आहे किंवा चप्पलांचं पण स्टँड वगैरे जे आहे, चप्पल बूट जे आहे तर ते मुख्य दरवाजाच्या मागे तुम्ही ठेवू नका. स्टँड जे आहे घराच्या मुख्य दरवाजाजवळ चप्पल बूट आपले काही चप्पल जे असतील तर ते काढू नका. चप्पल बुटांसाठी बघा दक्षिण दिशा किंवा पश्चिम दिशा ही योग्य मानली जाते. याच दिशेला आपण चप्पल बूट जे आहे ते काढले पाहिजे आणि असं नाही केलं तर घरामध्ये नकारात्मकता वाढते. आणि बघा आपलं जॉईंट फॅमिली असेल किंवा मोठी फॅमिली असेल तर घरामध्ये बघा अगदी चपलांचा समोर असा ढीग असतो, पण असं पण करू नका. व्यवस्थित प्रत्येकाने शिस्त असली पाहिजे की आपण आल्यानंतर आपल्या चपला ज्या आहे व्यवस्थित जागेवर ठेवल्या पाहिजे. मुख्य दरवाजाच्या बाहेरचा असं चपला पसरून ठेवलेले असतील ना तर ते आपल्यासाठी अशुभ मानलं जातं. यामुळे त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी नांदत नाही, चांगल्या गोष्टी घडत नाही, त्या माणसांची प्रगती थांबते. यानंतर बघा, मुख्य दरवाजाच्या समोर एखादा खांब असेल तर त्यावर तुम्हाला आरसा लावायचा आहे. यामुळे नकारात्मकतेपासून आपला बचाव होतो. शक्यतो मुख्य दरवाजाजवळ कुठलाही खांब नसावा, पण समजा असेलच तर त्याच्यावर तुम्ही एक छोटासा पण एवढासा आरसा लावला म्हणजे आपल्या मुख्य दरवाजाची प्रतिमा त्याच्यात पडते, तो लावायचा आहे. हा एक वास्तुशास्त्रातला उपाय आहे. यामुळे त्या गोष्टीमुळे जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते किंवा वास्तुदोष निर्माण होतात तर ते होत नाही. हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. आणि बघा, लक्षात ठेवा, कधी पण मुख्य दरवाजातून कुठलाही आवाज येऊ देऊ नका.
आवाज येत असेल तर लगेच त्याच्यात तेल टाका किंवा काहीतरी ऑइलिंग वगैरे करून तो दरवाजा तुम्ही सुधारून घ्या. मुख्य दरवाजा हा तुटका फुटका अजिबात नको. ही गोष्ट मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. रिपेअर करून घ्या, कारण मुख्य दरवाजा असा तुटका फुटका असेल ना तर मग त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही. यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर कधी पण अंधार नसावा. बघा, संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, म्हणजे जेव्हा सूर्यास्त व्हायला लागतो तेव्हा लगेच तुम्ही आपल्या घराच्या बाहेर बघा लाईट असतं, तुम्ही लाईट लावून द्या. आणि दिवसभर शक्यतो बघा मुख्य दरवाजा आहे ना तुमचा, समजा सकाळी पण अंधार येत असेल तर शक्यतो लाईट लावूनच ठेवा, कारण घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी प्रकाशित असावा, उजाडलेला असावा. कारण जिथे प्रकाश असतो तिथे माता लक्ष्मी असते. अंधाराच्या ठिकाणी देवी देवता कधीही वास करत नाही. आपण बघा दिवाळीला वगैरे पणत्यांनी घर उजाळून टाकतो, आकाशकंदील लाइटिंग लावतो. का बरं? कारण प्रकाशाच्या ठिकाणी देवी देवता जे आहे तर ते आकर्षित होतात. म्हणून मुख्य दरवाजाच्या बाहेर असा अंधार वगैरे असेल तर तिथे तुम्ही लाईट लावा. यानंतर बघा, मुख्य दरवाजाच्या अगदी खेटून दरवाजा नको. म्हणजे बघा मध्ये थोडीफार एवढी जागा असते. आता फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो, मला माहिती आहे, तर फ्लॅट सिस्टीममध्ये कमीत कमी एवढी तरी जागा 2 दरवाजांच्या मध्ये पाहिजे. अगदी कधी कधी बघा अगदी बारीकशी एवढीशी जागा असते, तर असं असायला नको. असेल तर त्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. फक्त मग तुम्ही लक्षात ठेवा, थोडीशी जागा असेल तिथे तर तिथे तुम्ही छान स्वस्तिक काढा, शुभ लाभ असं लिहा, काही उपाय त्यासाठी करता येतात. पण शक्यतो दरवाजा खूप खेटून नको. थोडेफार तर असतात, फ्लॅट सिस्टीममध्ये सगळे जवळजवळच असतात. यानंतर जर मुख्य दरवाजाच्या समोरच तुमचं स्वयंपाकघर असेल तर नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला क्रिस्टल बॉल लावायचा आहे. मी स्क्रीनवर पण देते जमल्यास. तो क्रिस्टल बॉल जो आहे मी तुम्हाला जवळपास कुठे मिळाला चालेल, नाही मिळाला मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकता. आणि शक्यतो नकारात्मकतेपासून बचाव होण्यासाठी तुमच्या घरामध्ये हा क्रिस्टल बॉल जो आहे तो असायलाच पाहिजे. यामुळे नकारात्मकता जी आहे ती शोषली जाते आणि मग आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहण्यासाठी त्याची मदत होत असते. यानंतर बघा, मुख्य दरवाजाच्या जवळ पुस्तकांचं कपाट असेल तर ते शुभ संकेत आहे, परंतु लक्षात ठेवा मुख्य दरवाजाच्या ते समोर नसायला पाहिजे. म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाजूला असेल तर चालेल पुस्तकांचं कपाट, किंवा आपण जे छोटीशी घरातली लायब्ररी असते तिथे आपण पुस्तक वगैरे ठेवत असतो. मुख्य दरवाजाच्या शेजारी चालेल, पण ते समोरच्या दिशेला नको आहे, ती पण दिशा अचूक मानली जाते. यानंतर बघा, झाडू. आपण झाडूला देवता मानत असतो, लक्ष्मीपूजनाला आपण झाडूची पूजा करतो, तर दारामध्ये कधी पण झाडू ठेवू नका. म्हणजे झाडू केवळ स्वच्छतेसाठी नाही तर माता लक्ष्मीशी सुद्धा तो निगडीत आहे. झाडू संबंधीचे अनेक महत्त्वाचे नियम वास्तुशास्त्रामध्येच आहेत आणि वास्तुशास्त्रामध्ये हे पण सांगितलं आहे की झाडू अशा ठिकाणी ठेवू नये की दरवाजा उघडताच तो समोर लगेच दिसेल. म्हणजे झाडू नेहमी लपवून ठेवणं चांगलं मानलं जातं. म्हणजे कोणी पण आल्यावर लगेच त्यांची दृष्टी झाडूवर पडायला नको. मग तुम्ही एक तर झाडू जो आहे बेडच्या खाली ठेवा किंवा टेबलच्या खाली, एखाद्या कपाटाच्या खाली ठेवा, पण झाडू जो आहे मुख्य दरवाजाच्या मागे वगैरे ठेवू नका. आणि समजा कोणी पाहुणे आले, आपण दार उघडल्यावर लगेच त्यांच्या दृष्टीस समोर झाडू दिसेल असा पण झाडू आपल्याला ठेवायचा नाही आहे. यानंतर बघा, गॅस सिलेंडर पण आपल्याला आहे ना मुख्य दरवाजाच्या एकदम समोर ठेवायचं नाही आहे. ते थोडंसं तुम्ही म्हणजे लगेच दृष्टीस पडायला नको. मला मान्य आहे काही लोकांचं आपलं घर जे आहे कोणाचं 10 रूमचं असतं, कोणाचं 2 रूमचं, कोणाचं 4 रूमचं. ॲडजस्टमेंट थोडीफार आपल्याला करायची आहे की ज्यामुळे वास्तुदोष जे आहे तर ते निर्माण होणार नाही. कारण काय, आपण छोट्या जागेमुळे ॲडजस्टमेंट करतो पण मग त्याचाच आपल्याला मग वाईट परिणाम भोगावा लागतो. यानंतर बघा, अनेक लोक मंदिराभोवती घर बांधतात, म्हणजे त्यांना ते शुभ वाटतं. पण माहिती आहे का, घर मंदिराजवळ दुर्गा देवींच्या मंदिरासमोर, चंडी देवीच्या मंदिरासमोर, यानंतर बघा सूर्य, ब्रह्मा, विष्णू किंवा शिवांचे मंदिर जे आहे त्याच्याजवळ शक्यतो घर बांधू नये. म्हणजे अगदी जवळ भिंतीला भिंती लागून असं आपलं घर नसावं, ते अशुभ मानलं जातं. हा वास्तुशास्त्राचा एक नियम आहे. आणि एखाद्या मंदिराची सावली पण आपल्या घरावर पडू नये, हे सुद्धा अशुभ मानलं जातं. तर बघा, हे वास्तुशास्त्रातले काही नियम आहे. आणि घराच्या आजूबाजूची जागा आहे ना नेहमी स्वच्छ ठेवा. तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहा की तुमचा मोठा बंगला असू द्या, घराचा आजूबाजूचा मुख्य दरवाजाच्या समोरचा परिसर जो आहे तो नेहमी स्वच्छ असला पाहिजे. तिथे असं काहीतरी घाण वगैरे असं अजिबात ठेवू नका तुम्ही. कारण काय, आपल्या मुख्य दरवाजात सर्व काही असतो. तर तुम्ही बघा, सकारात्मकता घरामध्ये टिकून राहण्यासाठी छान उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपन करत जा. मुख्य दरवाजावर स्वस्तिक असलं पाहिजे. शुभलाभ तुम्ही हळदी कुंकवाने लिहा. मस्त छान तुम्हाला कवड्यांचं तोरण लावा किंवा तुम्ही झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं जे तोरण आहे तर ते तुम्ही लावलं तरी पण चालेल. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही रांगोळी काढत जा. रांगोळी अगदी छोटी, मी बघा वारांची रांगोळी पण तुम्हाला सांगितली होती, जवळपास कुठे मिळाली चालेल, नाही मिळाली मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडे पण तुम्हाला वारांची रांगोळी मिळून जाईल.
वारांची रांगोळी ना, त्या प्रत्येक रांगोळीचं काहीतरी महत्त्व आहे. म्हणजे सोमवारची रांगोळी काढल्याने काय होतं, मंगळवारची रांगोळी काढल्याने कुठल्या गोष्टींपासून बचाव होतो, त्या रांगोळीचं काहीतरी महत्त्व आहे. नुसतं वार आहे म्हणून डिझाईन काहीतरी असं नाही आहे. मी त्या रांगोळीचा पण सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे, नक्की बघा. तर बघा, म्हणून या काही गोष्टी आहे, काही चुका आपल्याकडून होऊन जातात आणि या चुकांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर मग दुष्परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि मग आपण खचून जातो. तर त्यामुळे ही मुख्य दरवाजाबाबतची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.